नागपूरमधील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी सायबर पोलिसांच्या तपासामध्ये 540 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडीवर संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नोकरीवर नसताना पगार उचलत असल्याचं धक्कादायक सत्य पुढे आलंय। संबंधित संस्था चालकांना नोटीस बजावली असून चौकशीला बोलावण्यात येणार असल्याचं नागपूर सायबर सेलचे प्रमुख लोहित मतानी यांनी सांगितलंय। सध्या शिक्षक भरती घोटाळ्यात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये 4000 शिक्षण नोटीस नाही तामील केलेलं आहे। 4000 टोटल डेटा आहे त्यांचा। त्यामध्ये जे 540 हे आहे फेक सलार्थ आयडी आहे, त्यांच्यावर आम्ही ॲड्रेस शोधले आहे, त्यांना नोटीस तामील केलेलं आहे। यावरून जे शाळा आहे त्यांना पण नोटीस तामील केलेले आहे आणि जे शिक्षक आहे त्यांना पण, शिक्षक म्हणजे जे ज्यांच्या नावावर सलार्थ आयडी चालू होतात त्यांना पण नोटीस तामील केलेले आहे। ज्या लोकांनी हे केला होता त्याची टेक्निकल माहिती पण येत आहे जे सर्व्हर्सवरून, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सवरून। आणि जे 2 लोकांना अटक केला होता याच्या व्यतिरिक्त 4 लोक जे त्यांच्या अधीनच पे युनिटमध्ये काम करत आहे त्याच्यावर पण आमची कारवाई चालू आहे। शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर असलेल्या 5 अधिकाऱ्यांना नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयानं अटकपूर्व अंतरिम जामीन दिलाय। भविष्यात जर या 5 अधिकाऱ्यांचं नाव शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित तपासात आलं तर पोलिसांना आधी या 5ही अधिकाऱ्यांना 72 तासांची नोटीस द्यावी लागेल। त्यानंतरच त्यांना कारवाईसाठी बोलवता येईल अशा स्वरूपाचा हा जामीन असल्याचा दावा 5ही अधिकाऱ्यांचे वकील ॲडव्होकेट अनमोल गोस्वामी यांनी केलेला आहे। हा घोटाळा अनेक वर्षांपासून सुरू आहे असं माझ्या याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांना असं वाटलं की कदाचित याचा जो आहे आमच्यावरही येऊ शकतो आणि पोलीस आम्हालासुद्धा आरोपी करून अटक करू शकतात, म्हणूनच आपण हा न्यायालयात अंतरिम जामीनसाठी अर्ज केला आणि न्यायालयाने तो मंजूर केला आहे। हे जेव्हा पदावर होते त्या काळामध्ये हे सगळे भरती प्रक्रिया कुठे ना कुठे त्यांच्या अवतीभोवतीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे। डेफिनेटली ते संबंधित असतील, परंतु आता सध्या तरी त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही आणि इन भविष्यात जर का त्यांच्यावर कुठलाही आरोप झाला तर ते जबाबदार राहतील यासाठी शासनाने जे आज न्यायालयाने 72 आवर्सचा त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे। म्हणजे जेव्हा कधी गुन्हा दाखल होईल तेव्हा त्याच्या 72 आवर्सचं त्यांना नोटीस दिलं जाईल आणि त्यानंतरच त्यांना कन्फर्म केलं जाईल। राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याचा नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे। यामध्ये आतापर्यंत काही अधिकारी आणि एका शिक्षकाला अटक करण्यात आली असून गैरमार्गाने शालार्थ आयडी तयार करणाऱ्या शेकडो शिक्षकांवर कारवाई होणार आहे। आयडी घोटाळ्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना अटक होत असल्यानं आता अटकेच्या भीतीनं 2 शिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य 3 वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांनीही आधीच अटकपूर्व जामीन मिळवला। 2014च्या शिक्षक भरतीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयाच्या शिक्षकांची गैरमार्गाने भरती करण्यात आली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।